ह्याच्याकडे असं फारसं महत्त्व देत नाही की कोण श्रेय घेतं. माझ्यासाठी मी जो पुतळा बघितला आणि ज्या अवस्थेत बघितला, मला वाटलं की तो कुठेतरी 3-4 दिवस अजून मी एक आव्हान देऊन तो तशा पद्धतीत तशा अवस्थेत राहता कामा नये. म्हणून आम्हाला जे 70 महाराष्ट्र सैनिकांवर जी कलमं झाली, त्यामुळे आम्ही जे सगळेच जण होतो तिकडे, आम्हाला वाटलं की आम्ही अशा अवस्थेत महाराजांना बघू शकत नाही. म्हणून आमच्याकडनं ती कृती घडली आणि त्याचा मला अभिमान आहे. जे आम्ही तो कपडा घाणेरडा फाडला, महाराजांना पाण्याचा अभिषेक दिला, आमच्याकडे दूध नव्हतं पण पाण्याचा अभिषेक दिला, त्याच्यानंतर आम्ही त्यांची आरती केली आणि त्याच्यामुळे जर आमच्यावर कलम होत असतील तर मला अभिमान आहे. अजून टाकायचे तर टाका. आणि ती नोटीस आहे, त्याच्यामुळे ह्याचा मला अभिमान आहे. मला अजिबात वाईट वाटलं नाही आहे आणि ती मी नोटीस घ्यायला आज मी नेरूळमध्ये आलो. कुठच्याही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न नको यायला. महाराजांचा विषय ह्याच्यात कोणालाही श्रेय मिळालं नाही पाहिजे. तर ते मला वाटतं महाराजांसाठी आपण प्रेमापोटी केलं पाहिजे. आणि जर होत असेल तर मला इकडे नोटीस घ्यायला यायची नव्हती. आपल्याकडे पुढचे पण दिवस आहेत. मला कुठच्याही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करायचा नव्हता. म्हणून मी पोलीस अधिकाऱ्यांना बोललो की मी रविवारी येतो. गड किल्ले हे जगापर्यंत पोहोचवणं हे माझं स्वप्न आहे. की जगाला कळलं पाहिजे की आपले गड किल्ले काय होते, इतिहास काय होता, महाराज काय होते, महाराजांनी गड किल्ले कसे घडवले, हे मला वाटतं जगाला कळलं पाहिजे आणि जग बघायला आलं पाहिजे. हे माझं स्वप्न आहे. म्हणून मी आज बोललो की जसं ह्या गोष्टींना एक भाग्य लागतं, एक नशीब लागतं. 4 महिने रखडलेला विषय माझ्या हातनं होतो, ह्याला एक नशीब लागतं. तसंच मला वाटतं की गड किल्ले अनेक वर्ष रखडलेलं आहे, ह्याला मला वाटतं की महाराष्ट्र सैनिकांचाच एक हात लागणार आहे, ज्याच्यामुळे ते जगापर्यंत पोहोचणार आहे.